या घडीची मोठी बातमी अजित पवारांच्या जाण्यानं गाव पोरकं झालेलं आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया उमटली आहे. अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्र सुन्न झालेला आहे. धाराशिवमधील तेरगाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. अजित पवारांच्या जाण्यानं गाव पोरकं झाल्याची ही प्रतिक्रिया येते. त्यानिमित्तानं महाराष्ट्र सुन्न तर आहेच, मात्र धाराशिवमधल्या तेरगाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं. त्यानंतर तातडीनं रुग्णालयामध्ये जखमी अवस्थेमध्ये अनेकांना दाखल करण्यात आलं. मात्र थेट मृत्यू घोषित झाला आणि महाराष्ट्रावरती शोककळा पसरली. राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याच्या राजकीय प्रतिक्रिया येताना दिसतात. तर दुसरीकडे ज्यावेळेला हा संपूर्ण अपघात घडला त्यावेळेची काही दृश्य लोकशाही मराठीवरती आपण या क्षणाला पाहतोय. अपघातग्रस्त विमानानं लगेचच पेट घेतलेला होता आणि विमानातून काही जण हे बाहेर फेकले गेले असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. प्रत्यक्षदर्शीनं या विमान दुर्घटनेनंतर लगेचच चित्रीकरण केलं. विमान दुर्घटनेनंतर घटनास्थळी काय घडलं हे दाखवणारी ही ताजी दृश्य आपण यावेळेला पाहतोय. अनेक जण अजितदादांचं आगमन होणार यासाठी दाखल झालेले होते. काही जण स्थानिक त्या ठिकाणचे होते. 2 ते 3 वेळेला विमानानं घिरट्या घातल्यानंतर मात्र अपघातग्रस्त विमान आणि त्यातून बाहेर पडलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी धावपळ सुरू झालेली होती. यावेळेला सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्राताई पवार बारामतीमध्ये दाखल झालेल्या अतिशय शोकाकुल वातावरण हे पवार कुटुंबियांमध्ये यावेळेला आहे. पाहूया. प्लीज हे बंद करा. काय करताय? काळजाचा ठोका चुकवणारी खरं तर ही दृश्य सगळ्यांना निशब्द करणारी. पवार कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू. प्लीज हे बंद करा. काय करताय? पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं. मात्र या कारणासाठी एकत्र यावं लागणार याची पुसटशीही कल्पना नव्हती. यापूर्वीच अतिशय काही धक्कादायक निर्णय घेत दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्रपणे महापालिका निवडणूक पुण्याची लढण्याचा निर्णय घेतलेला होता. पाठोपाठ अनेक ठिकाणी हाच प्रयोग पुढच्या काळात यशस्वी करून दाखवू अशा प्रकारच्या आणाभाका घेतल्या गेलेल्या होत्या. मात्र आज राजकारणी नव्हे तर एकत्र आलेलं पवार कुटुंब एकमेकांना धीर देताना दिसतंय. सुप्रियाताईंना अश्रू अनावर झालेले आहेत. सुनेत्राताई देखील भक्कमपणे या परिस्थितीला कसं सामोरं जाणार याची उत्सुकता महाराष्ट्राला देखील होती. कारण महाराष्ट्रासाठी अजित पवारांचं राजकारण एक डिसिप्लिन राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र आज या कुटुंबावरती आलेली वेळ आपण पाहतो आहोत. हा क्षण का आला असा थेट सवाल सुप्रियाताईंनी विचारलेला आहे. तर दुसरीकडे निशब्द झालेल्या सुनेत्राताई पवार यावेळेला या प्रसंगाला सामोरं जात आहेत. दुसरीकडे हॉस्पिटल परिसरातून उपलब्ध झालेली दृश्य आपण यावेळेला पाहतोय. अजूनही सर्व कार्यकर्ते अजितदादांची एक झलक पाहता यावी यासाठी मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले आहेत. आपला आवडता नेता त्याला पाहता यावं यासाठी काय करता येईल यासाठी हे सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संक्षिप्त परिचय आजच्या दिवशी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर 22 जुलै 1959 यावेळेला अजितदादांचा जन्म झाला. देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. त्यानंतर BCom पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. खरं तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवरती अजितदादांचं प्रभुत्व होतं. दुसरीकडे व्यवसाय त्यांचा शेती आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील राजकारणामध्ये उडी घेतलेली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांची उद्विग्न प्रतिक्रिया आपण अगदी काही क्षणांपूर्वी पाहिलेली होती. मात्र अजितदादांना शेवटचा निरोप देण्यासाठी ते देखील हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल झालेले आहे. वडील नसल्याची कधीही उणीव आपल्याला जाणवू दिली नाही अशी प्रतिक्रिया स्वतः धनंजय मुंडेंनी दिलेली होती. आणि त्यानंतर
धनंजय मुंडे दाखल झालेले आहेत हॉस्पिटल परिसरामध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.